मोहोदा ते घुग्गुस मार्गावर सुरू असलेल्या गिट्टीच्या ओव्हरलोड वाहतुकी प्रकरणी आता धक्कादायक माहिती समोर येऊ लागली आहे। नियम धाब्यावर बसून धावणाऱ्या ओव्हरलोड ट्रकांवर कारवाई होत नसल्याने संपूर्ण खेळ सेटिंगवर चालतोय का असा गंभीर प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहे। स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार काही ट्रान्सपोर्ट धारकाकडून 30 टन पासिंग असलेल्या वाहनांमध्ये तब्बल 45 टनापेक्षा अधिक गिट्टी भरून वाहतूक केली जात आहे। विशेष म्हणजे हे ट्रक मुख्य रस्त्यावरून बिनधास्त धावत असतानाही आरटीओ विभागाचे अधिकारी आणि भरारी पथक कारवाईपासून दूरच असल्याचे दिसत आहे। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार मोहोदा परिसरातून ट्रकांची सतत ये-जा सुरू असते। अनेक ट्रकांचे टायर अक्षरशः दबलेले दिसतात, तर काही वाहनातून गिट्टी रस्त्यावर सांडत असल्याचेही चित्र आहे। त्यामुळे अपघातांचा धोका प्रचंड वाढला आहे। या संपूर्ण प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे। आरटीओची तपासणी मोहीम सुरू होण्यापूर्वीच काही ट्रान्सपोर्ट धारकांना माहिती मिळत असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे। त्यामुळे तपासणीच्या वेळी रस्त्यावर ट्रकांची संख्या अचानक कमी होते असा आरोप नागरिक करीत आहे। कोट्यावधी रुपये खर्च करून बांधलेले रस्ते अवघ्या काही महिन्यात खराब होऊ लागले आहे। सामान्य वाहनधारकांना याचा मोठा फटका बसत आहे। नागरिकांच्या मते ओव्हरलोड वाहतुकीमुळे शासनाच्या निधीचा अक्षरशः चुराडा होत आहे। ओव्हरलोड ट्रकांचे फोटो व्हिडिओ व्हायरल होत असतानाही संबंधित विभाग मौन बाळगून आहे। जर नियम सर्वांसाठी समान असतील तर मोहोदा येथील ट्रान्सपोर्ट धारकावर कारवाई का होत नाही असा संतप्त सवाल आता जोर धरू लागला आहे। या प्रकारावर तात्काळ कठोर कारवाई झाली नाही तर आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे। तसेच मोहोदा ते घुग्गुस मार्गावर कायमस्वरूपी वजन तपासणी केंद्र सुरू करून ओव्हरलोड वाहनांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी आता होऊ लागली आहे।